मला काय वाटतं माहितीये का, की या समाजाला कष्ट कमी करणाऱ्या पण हुशार जास्त असणाऱ्या बायकांची गरज आहे. दिस इज द स्टेटमेंट दॅट आय एम मेकिंग. येस, अँड आय थिंक की आपण सगळे ॲग्री करू शकतो की प्रत्येक वेळेला काहीतरी खूप भारी करण्यासाठी अति कष्ट आणि धडपड करण्याची प्रत्येक वेळेला गरज नसते. तुम्हाला आयुष्य सोपं करायचं, लाईफ कधी कधी आपण फारच सिरियसली घेतो. हो आणि काही बायका असतात की बस म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी करतात आणि त्या असं म्हणजे हव्वा करून जातात. हो, आणि असं काय म्हणतात, बायकांच्या बाबतीत एक स्टिरियोटाइप असतो ना, की अति सहन करणाऱ्या, त्यागमूर्ती असणाऱ्या अशा बायकांची गरज खरंच नाहीये. छोट्या छोट्या सिम्पल हॅक्स ज्या हुशारीने आपण वापरू शकतो आणि सगळ्यांचं मन जिंकून घेऊ शकतो, अशा हॅक्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. सो गाईज, दिस इज जी अँड दिस इज एस, अँड वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. सगळ्यात पहिल्या हुशार बायकांच्या एका हॅकमध्ये मी डायरेक्ट हात घालते. जे हॅक आहे की जिच्या फोनमध्ये चांगला टेलर, एखादी मेहंदीवाली, पार्लरवाली, एखादी अल्ट्रेशन करणारी, पिको फॉलवाल्या एखाद्या आजींचा नंबर, म्हणजे प्लंबर, कामवाल्या 2-4 मावशींचे रेफरन्स, हे नंबर तिच्याकडे असतात. बस बस बस, ती म्हणजे इतकी अशी गो टू पर्सन असते आणि इतकी हेल्पफुल मैत्रीण असते अशी कुठली तरी. खरंय. आणि हे फक्त दुसऱ्यांना हेल्प करण्यासाठी नाही, तिला स्वतःची लाईफ पण इझी करता येते. म्हणजे समजा कदाचित असं झालंय की अचानक खरंच पाहुणे आलेत आणि तुमचे म्हणजे नाही का घरातला नळ अचानकच फुटलाय, काहीतरी घडलंय. अशा वेळेला पॅनिक होण्यापेक्षा तिला जर माहिती की एक गो टू प्लंबर आहे, मी त्याला कॉल करते, तो लगेच येणार आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे ती तिचं आयुष्य स्वतः सोपं करून घेते. अचानक कुठला तरी कार्यक्रम तुम्हाला गाठायचा आहे आणि एखादी साडी आहे, तिचा ब्लाऊज रेडी आहे, पण तुम्हाला असं जाणवलं की अरे ह्याला चुकून पिको फॉल राहिलाय, तर आज रात्री टाकला की उद्या संध्याकाळपर्यंत कोण आहे की जे तुम्हाला करून देईल ते. तर ती थोडक्यात काय तिचं आयुष्य सोपं करते. तिच्याकडे जे लागणाऱ्या गोष्टी आहेत, एखाद्या अचानक पीठ संपलंय तर अचानक एखादी घरगुती घरामध्ये पीठ दळण करून देऊ शकते, अशा एका बाईचा नंबर असतो. म्हणजे हो अगदीच. किंवा भाजीवाल्यासोबत पण तिचं असं जमलेलं असतं की त्याला अचानक कॉल केला आणि म्हणलं की पाहुणे आलेत, जरा एक अर्धा किलो बटाटे, पावशेर वांगी वगैरे घरात आणून द्या आजचे दिवस. तर तो लगेच एका कॉलवर तिच्या येतो. कदाचित म्हणजे काही जण असतात की ज्यांना लाईफचं म्हणजे गॉडेसेस, म्हणजे हो, त्यांना गणित कळलंय आयुष्याचं. आणि ह्या बायका स्वतःचं पण आयुष्य सोपं करून घेतात आणि दुसऱ्यांना पण कधी कुठली गरज असेल तर त्यांच्याकडे रेफरन्सेस असतात द्या. खरं खरं. आता हॅक नंबर 2, हुशार बायकांची हॅक अशी असते की तिला ना पटापट ज्या 1 मिनिट स्किल्स म्हणतो ना आपण, की पटकन आयलायनर लावणं, साडी पिन लावणं, गजरा माळून देणं, पिना खोचणं, कुठेतरी साडी चुकीची बांधल्या गेली आहे तर ती व्यवस्थित करणं, अशा सगळ्या पद्धतीच्या बायकी टिपिकल ज्या गोष्टी येत असणारी एखादी चुणचुणीत मुलगी असते ना घरातली, ती असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आमच्या घरी असं बऱ्याचदा होतं की एखादं फॅमिली फंक्शन आहे आणि एखाद्याच्या घरी तयार होऊन एखाद्या हॉलवर आम्ही जातोय, तर तिथे 4 काकवा एकाच आरशात स्ट्रगल करत असतात. तर मग तेव्हा पटकन त्या 4 पैकी 2 जणींना आयलायनर लावून दिलं, एकीला साडीची पिन लावून दिली, एकीला गजरा माळून दिला, की त्या खुश असतात आणि वेळेत पण जातो कार्यक्रमाला. हो. आणि याचा म्हणजे याच्या मागचं अजून मला एक दुसरी गोष्ट काय आवडते, तुम्ही त्या बाईला फक्त आयलायनर लावून दिलेलं असतं, पण ती कार्यक्रम भर मिरवत असते की हिनी माझा मेकअप करून दिला, हिनी माझा मेकअप करून दिला. तू तिला फक्त गजरा माळून दिलेला असतो, ती सगळ्या कार्यक्रमात जाऊन सांगेल हिनी मला हेअरस्टाईल करून दिली, हिनी मला हेअरस्टाईल करून दिली. म्हणजे तुमचं एका मिनिटाच्या टास्कमध्ये एवढ्या जणांमध्ये एवढं कौतुक होत असतं. तर मला वाटतं ह्या छोट्या टास्क ना करा, म्हणजे करून टाकायच्या. आता हुशार बायकाचं तिसरं महत्वाचं लक्षण की जे आहे की त्यांना लाईफमध्ये जर अचानक गोष्टी रॉंग झाल्या तर तिथे काय हॅक वापरायचे हे त्यांना माहिती असतं. जसं की समजा तुम्ही पुलाव केलाय, ऍक्च्युली दिस इज इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स. एकदा असं झालं होतं की मी पुलाव केलाय आणि घरी पाहुणे येणार होते आणि माझा पुलाव म्हणजे असा फेमस आहे नाही का, म्हणजे मला जमतो आणि माझी गो टू रेसिपी आहे ती. तर छान होतो पुलाव केला, मात्र झालं असं की चुकून तिच्याकडे लक्ष कमी पडलं आणि ते थोडं करपून बसलं खाली, फार नाही पण किंचित नाही का. आता ते करपलं तर आहे पण करपल्याचा वास नाही आला पाहिजे. तर मला एक हॅक माहिती होतं, जे मी एकदा कुठेतरी पाहिलं होतं, की आपला कांदा जो आहे त्याचे सालपट वगैरे काढून तो
तो जो अख्खा कांदा आहे थोडासा 2 भाग फक्त चिरून ते आतमध्ये ठेवून द्यायचे 1-5 मिनिटं, काढायचं आणि नंतर फक्त भात जो चांगला आहे तो काढून घ्यायचा. तर कांदा काय करतो, त्याचा करपलेला वास सक करून घेतो. तर बेसिकली जेव्हा तुम्हाला माहिती की 1-2 गोष्टी रॉंग जाऊ शकतात, त्याच्यावर हॅक काय आहेत ना, ह्या त्या हुशार बायकांना माहिती असतात. बेसिकली डेली लाईफ मधल्या छोट्या छोट्या हॅक्स माहिती असतात. आता जसं सेम असाच एक इन्सिडेंट आहे की ऑफिसमध्ये एका मुलीला एक एक्सेलमध्ये ती खूप वेळ स्ट्रगल करत होती, कॉपी पेस्ट आणि ते सगळं फॉर्मॅट बनवून तिला जमत नव्हतं. तर मला एक छोटीशी हॅक माहिती होती की फॉर्मॅट ऑप्शनमधनं असं केल्यावर तुझं पूर्ण एका जागेवर खूप मोठा डेटा बसेल एक्सेलमधला. तर ती मी तिला सांगितली. आता हे सांगणं पेक्षा त्यावेळेला तिच्या अडकलेल्या प्रॉब्लेममध्ये मी तिथे बरोबर जाणं आणि ती हेल्प पटकन करणं हे इम्पॉर्टंट. आणि तिच्यासाठी तू अशी एंजल दिसून येईल, म्हणजे असं इमॅजिनरी पर इथे ते गोल वगैरे, म्हणजे असं इथे एक तेजाचं वलय वगैरे दिसणार त्या मुलीला. ते महत्वाचं की प्रत्येक वेळेला मदत करण्यासाठी तुम्हाला खूप आउट ऑफ द वे जायची गरज नाहीये. मग ती स्वतःची असू दे, जसं की मी माझी स्वतःची केली ऐन वेळेला पाहुणे आल्यावर, म्हणजे इतक्या ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये स्वतःला रेस्क्यू करणं असू दे किंवा तुझ्या कलिगला रेस्क्यू करणं असू दे. बरोबर. लाईफमध्ये कुठे काय रॉंग जाऊ शकतं तुम्हाला माहिती असतं, कशा पद्धतीच्या प्रॉब्लेम्स तुम्हाला जनरली ऑकर होतात, तर त्या रिलेटेडचे हॅक्स तुम्हाला माहिती असणं हे मला वाटतं अतिशय हुशार बाईचं फार महत्वाचं लक्षण आहे. मोठं लक्षण आहे. आता हुशार बाईचं अजून एक लक्षण म्हणजे कोणत्या वेळेला काय करणं आणि कोणत्या वेळेला काय सोडून देणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 वाजता तुमचा बॉयफ्रेंड कॉल करून म्हणतो की ऐक ना, आपण पटकन इकडच्या एका जवळच्या कॅफेत कॉफी प्यायला जायचं का. तर तुझ्या डोक्यात जी कर्ल हेअरस्टाईल आहे, तुला माहितीये की त्यांनी तो तुझ्यावर असा भाळणार आहे, पण ती आत्ता करत बसणं गरजेचं नाहीये. ती सोडून दे. तुझी एक गो टू हेअरस्टाईल करून पटकन एक लिपस्टिकची शेड छान लावून तू जाणं आणि ती वेळ निभवणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हो, म्हणजे आपण ही पण कंप्लेन करणार की अरे तुम्ही रोमॅन्टिकच नाहीयेत किंवा तुम्ही स्पॉन्टॅनियसच नाहीये, पण जेव्हा ती स्पॉन्टॅनिटी येते ती आपल्याला हँडल पण तर करता आली पाहिजे. म्हणजे माझंही असं होतंय की अचानकच 6 वाजता नवरा म्हणतोय की चल जरा पाणीपुरी खाऊन येऊयात. आपला मुलगा समजा ट्युशनला गेलाय, चल जरा एक 15-20 मिनिटात मस्त चाट खाऊ घालून आणतो तुला. तर अशा वेळेला जर का मी स्ट्रगल करत बसले की आता मी ह्याच्यावर हे घालू का आणि माझी हिलच नाहीये आणि मग मी केसांना मग ब्लो ड्रायच करत बसते, तर नाही जमणार आहे ते. गो टू तुझं जे काय हेअरस्टाईल आहे, गो टू तुझी लिपस्टिक आहे, गो टू तुझा एखादा छान सुंदर ड्रेस आहे, पटकन घातलं चटकन गेली. बेसिकली काय, एखादा गो टू मेकअप आणि एखादी गो टू हेअरस्टाईल तयार असणं, म्हणजे तुला माहिती असणं. आता ही जी माझी हेअरस्टाईल आहे, हिला एसनी जी हेअरस्टाईल असं एक नामकरण केलेलं आहे. का? कारण ती मला पटकन जमते. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललोय. सो अशा हेअरस्टाईल आणि मेकअप तुम्ही शोधून ठेवा आणि ते पटकन करा. येस. आता 5वं आणि एक अतिशय महत्वाचं हुशार बायकांचं हॅक मी तुम्हाला सांगते की एक सिग्नेचर स्वयंपाक रेडी असणं. म्हणजे काय की म्हणजे असं खूपदा झालंय की असं घरात म्हणजे नाही का पाहुणे वगैरे येऊन गेलेत आणि सगळ्यांना असं वाटतं की बापरे सुगरणच ही मुलगी. बट आणि जे की खरं आहे, लेट मी टेल यू की हॅक काय की माझे 2-3 गो टू रेसिपीज आहेत ना, मी त्याच जनरली, पाहुणे वेगवेगळे येणार असतात, त्याच जनरली रेसिपीजच्या अराउंडच माझा स्वयंपाक असतो. मला माहिती की त्याचे इन्ग्रेडियंट लिस्ट जी आहे ती कमी आहे, जनरली घरात अवेलेबल असते. मला हेही माहितीये की ते माझ्याकडनं इतक्यांदा करण्यात आले की ते चुकतही नाही. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ते नेहमीची ती अगदीच वांग्या बटाट्याची भाजी प्रत्येकाच्या घरी असते. तर कदाचित जर मला असं वाटतं की नाही, मला चना मसाला जास्त छान येतो आणि तो जनरली कोणाकडे नसतो, तर मी त्या चना मसाल्यासाठी ओळखली जाईल, म्हणजे मी लक्षात राहते. किंवा आता सगळीकडेच समजा शेवयाची खीर किंवा जिलेबी असते, तर माझं फ्रूट कस्टर्ड फेमस झालंय. तर म्हणजे सगळ्यांना असं की अगं हिला फ्रूट कस्टर्ड म्हणजे उत्तम जमतं. तर तुमची जी इझी, तुम्हाला न चुकणारी आणि थोडीशी डिफरंट आहे अशी जी काही स्वयंपाक, सिग्नेचर स्वयंपाक जो आहे ना, की म्हणजे अॅनिव्हर्सरी असली तेच केलं, पाहुणे आले ते केलं, असं एक साधारणपणे गो टू तुमच्या गोष्टी रेडी असणं विल सेव्ह यू अ लॉट ऑफ टाइम. आणि कौतुक तर म्हणजे असं पावसासारखं मिळतं. सो दॅट्स माय हॅक. करेक्ट. सो या होत्या आमच्या 5 इझी डुएबल हुशार बायकांच्या हॅक्स. या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यूज करा आणि थँक अस लेटर. इट्स ओके. So yes, this is S signing off. And this is G, over and out.